नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आरंभने रूममध्ये येताच दार लावून घेतलं आणि तो एकटाच हसत होता. किती भित्री येते इडियट, असं म्हणून त्यानं त्या पिल्लाच्या डोक्यावर किस केलं. काकासा काकासा, शौर्य बाहेरनं दार वाजवत होता. वेट शौर्य. आरंभने ते पिल्लू बेडवर ठेवलं आणि दार उघडलं. काकासा, पिल्लू कुठे आहे? ते बघ, बेडवर आहे, आरंभ म्हणाला आणि शौर्य लगेच बेडवर चढून त्या पिल्लाशी खेळू लागला. काकासा, याचं नाव काय आहे? अजून त्याला नाव नाही दिलं. मग मी याला कोणत्या नावानं हाक मारू? एक काम कर, तू ना याच्याशी खेळत खेळत याला कोणतं नाव छान दिसेल ते विचारून घे. त्यानंतर मग आपण याचं नाव ठेवूयात, ठीक आहे? ओके, शौर्य हसून म्हणाला. 5 मिनिटं याच्यावरती नजर ठेव, मी फ्रेश होऊन आलोच. हां, ओके. हे लिटल किटी, तुझं नाव काय ठेवायचं? सुजी, मिनी, मिकी? नाही, सिचान. 1 मिनिट, तू बॉय आहेस की गर्ल? शौर्य त्या पिल्ल्याच्या डोक्यावरनं हात फिरवत त्याच्याशी बोलत होता. रूमचा दरवाजा उघडला होता आणि शुभांगी समोरून जाताना शौर्याला दिसली. परी, त्यानं तिला पाहून लगेच हाक मारली. शुभांगीने दारात उभं राहून त्याच्याकडे पाहिलं. शौर्य तिला पाहून हसला आणि आत असं खुणावलं. त्यावर शुभांगी नाक मुरडत पुन्हा आत आली. परी, सॉरी, प्लीज कम. शौर्य पुन्हा म्हणाला तसं शुभांगी लटका राग दाखवत मग आत आली. तिनं आजूबाजूला पाहिलं तर आरंभ तिथे नव्हता. ते पाहून ती शौर्याच्या जवळ जाऊन बेडवर बसली. शौर्याच्या हातामध्ये ते मांजराचं पिल्लू होतं. तिनं त्या मांजराच्या पिल्लाकडे पाहिलं आणि हसत त्याला हातात घेऊन त्याच्या तोंडावरती किस केलं. क्यूट आहे ना? शौर्य बोलला. हो, खूप क्यूट आहे आणि खूप स्वीट देखील. शुभांगी त्या मांजराच्या नाकाला नाक घासत बोलली. परी, हा बॉय आहे की गर्ल? शौर्य त्या पिल्लाकडे पाहून बोलला. मला नाही माहीत. ओ मग आता याचं नाव कसं ठेवायचं? नाव? अगं, त्याचं नाव नको का ठेवायला? त्याला आपण कोणत्या नावानं हाक मारायची? काहीही म्हणून हाक मार, त्याला काय होतंय? शुभांगी हसत बोलली. तो जर बॉय असला आणि आपण त्याला गर्लचं नाव दिलं तर त्याला किती वाईट वाटेल बिचाऱ्याला. शौर्य म्हणाला आणि शुभांगी हसली. ओके, नाव ठेवायचंय? शुभांगी बोलली. हो, पण मला तर माहीतच नाही ना की हा बॉय आहे की गर्ल. शौर्य पुन्हा क्यूट फेस करून म्हणाला आणि त्यानंतर त्या शुभांगीनं त्या पिल्लाला थोडंसं उचलून वर स्वतःपासून दूर करत निरखून पाहिलं आणि म्हणाली, बॉय आहे. बॉय? कसं कळालं? शौर्य बोलला. आता बिचारी शुभांगी त्याला काय सांगणार होती की तिला कसं कळालं ते? ती काहीच म्हणाली नाही. सांग ना, हा बॉय कसा? गर्ल पण असू शकते ना? शौर्य त्या पिल्लाला आलटून पालटून पाहत बोलला. हे बघ, याच्या पाठीवरती हे जिंजरसारखं निशाण आहे ना, त्यामुळे मला समजलं की हा बॉय आहे. शुभांगी त्याला काहीतरी सांगायचं आणि त्याचं मन समाधान करायचं म्हणून बोलली. नाहीतर त्यानं अजूनच विचित्र प्रश्न विचारून तिला हैराण करून सोडलं असतं. वाव, आपण याचं नाव जिंजर ठेवूयात. अरे वा, नाव तर छानच शोधलं की तू. हॅलो जिंजर, हाऊ आर यू? शौर्य त्या पिल्लाशी बोलत होता. त्यानं ते पिल्लू त्याच्या हातात इतकं गच्च पकडलं होतं की ते बिचारं माऊ माऊ करत अंगाला आळेपिळे देत त्याच्या हातून निसटण्याचा प्रयत्न करत होतं. शौर्य, त्याला नीट पकड ना. अरे किती घट्ट पकडलंयस, जीव जाईल त्याचा. शुभांगी म्हणाली आणि तेव्हा शौर्याने लगेच त्याला हातातून सोडलं. पिल्लाने पटकन बेडवरनं खाली फरशीवर उडी मारली आणि ते रूममध्ये इकडून तिकडे पडू लागलं. परी परी, पकड त्याला. शौर्य लगेच बेडच्या खाली उतरत म्हणाला आणि मग दोघेही त्या पिल्लाला पकडण्यासाठी त्याच्या मागे जात होते. ते पिल्लू इकडून तिकडे त्यांना चकमा देत पळत दडून बसलं होतं. पिल्लाच्या मागे फिरता फिरता शुभांगी अचानक थांबली आणि तिची नजर सोफ्यावर असणाऱ्या एका मास्ककडे गेली. तिनं ते मास्क हातामध्ये घेऊन पाहिलं तर तो वाघाचा चेहरा होता आणि शुभांगी काय ते समजून गेली. तितक्यात ते पिल्लू आणि शौर्य पळत रूमच्या बाहेर निघून गेले. शौर्य, हा काय धिंगाणा आहे? आरंभ टॉवेलने चेहरा पुसत बाथरूममधून बाहेर आला आणि समोर शुभांगीला पाहून जागीच थांबला.
ती काहीशा रागानं त्याच्याकडे पाहत होती. ते पाहून त्यानं त्याच्या कपाळावर आठ्या पाडल्या. हे काय आहे हुकूम? तिनं ते मास्क त्याच्या समोर धरत त्याला विचारलं. कुठे काय? तो त्याला काही समजलंच नाही अशा आविर्भावामध्ये तिच्याकडे पाहत बोलला. हे मास्क, हे काय आहे? ती थोडंसं त्याच्या जवळ येऊन रागानं बोलली. हे मास्क आहे, तुला माहीत आहे, तरीही तू मला विचारतीयस, इडियट. तो पुन्हा तिला चिडवत हसत बोलला. तिनं डोळे गच्च बंद करून पुन्हा उघडले आणि तिला त्याचा खूप राग येत होता. मला माहीत आहे हे मास्क आहे. हे तुमच्या रूममध्ये कसं आलं? शौर्याचं असेल, मला काय माहीत. आणि एक मिनिट, पण तू हे प्रश्न मला विचारणारे कोण? मी जे टेरेसवरती वाघ पाहिला ना, तो सेम या मास्क सारखा दिसत होता. ॲक्च्युली तो हाच आहे. म्हणजे हे मास्क तुम्ही घातलं होतं मला भीती घालण्यासाठी, हो ना? ती त्याच्यासमोर बोट करत त्याला रोखून पाहत बोलली. आरंभने लगेच तिच्या कमरेमध्ये हात घालून तिला जवळ ओढलं. तिने पटकन तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर ठेवले आणि डोळे थोडेसे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. तोही तिच्या त्या काळ्या भोर डोळ्यांमध्ये पाहत होता. हां, काय म्हणालीस? तो एकदम हळुवारपणे म्हणाला. त्याच्या तोंडून निघणारे श्वास तिच्या चेहऱ्यावरती आदळत होते आणि तिच्या अंगावरती ते शहारा आणत होते. ती स्तब्ध त्याच्या मिठीमध्ये उभी होती. आता काय झालं, बोल ना. मगाशी तर इतकं बोलत होतीस. तो खट्याळ हसत म्हणाला. काही नाही, सोडा मला. ती थोडीशी घाबरून, थोडीशी अडखळत कशी तरी म्हणाली. इतका वेळ तर त्या मास्कबद्दल विचारत होतीस, आता पुन्हा विचार. तो त्याचा चेहरा अजूनच तिच्या जवळ आणत म्हणाला आणि तिच्या हृदयामध्ये धडधड वाढू लागली. हेच की हे मास्क तुमच्याकडे कसं आलं? ती तिचे वाढलेले श्वास कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत बोलली. सांगितलं ना, मला नाही माहीत. तो तिच्या त्या पाणीदार डोळ्यांमध्ये पाहत बोलला. माहीत नाही म्हणजे? मला माहीत आहे ना, तुम्ही मुद्दाम मला छळण्यासाठी हे सगळं केलं ना. ती डोळ्यांची उघडझाप करत त्याच्यापासून चेहरा हलकासा दूर करत म्हणाली. तुझ्याकडे काही प्रूफ आहे की हे सगळं मी केलंय? हे मास्क आहे ना, मला माहीत आहे. ओके, पण हे मास्क घालून मी तुला घाबरवलं याचं तुझ्याकडे काही प्रूफ आहे का? त्याने तिला अजूनच जवळ ओढलं तशी ती त्याच्या छातीवरती प्रेस झाली आणि तिच्या अंगातून एक गोड शिरशिरी वाहिली. त्याच्या ब्रँडेड परफ्यूमचा सुगंध तिच्या नाकामध्ये शिरत तिला रोमांचित करत होता. तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते, म्हणून तिनं नकारार्थी मान डोलावली. जर तुझ्याकडे याचा काही पुरावा नाही तर मग तू मला जाब कसा विचारू शकतेस? तुला माहीत आहे ना मी कोण आहे? त्याला माहीत होतं त्याच्या अशा जवळ येण्यानं ती कावरी बावरी होते, म्हणून तो तिला अजूनच जास्त छळत तिच्या जवळ येत होता. तिनं होकारार्थी मान डोलावली. कोण आहे मी? ती काहीच बोलत नव्हती. तिला काही सुचतच नव्हतं, कारण तो तिच्या इतका जवळ आला होता. टेल मी हु आय एम. हुकुम. ती नजर खाली झुकवून हळूच म्हणाली. तिच्या तोंडून त्याला असं हुकूम ऐकून घेणं खूप आवडायचं आणि तो गालात हसायचा. ओके, मग आता चक्क हुकूमवरती तू असा खोटा आरोप केलायस, त्याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी ना. तो काहीसा गंभीर चेहरा करून नाटकी आवाजात म्हणाला आणि ते ऐकून तिनं चमकून पुन्हा नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. काय शिक्षा देऊ तुला, असं म्हणून तो एकसारखं तिच्या ओठांकडे पाहत होता. आणि आता मात्र तिला धडकीच भरली. मागच्या वेळी त्याने तिला किस केलं होतं तसं आताही करेल, यामुळे तिच्या अंगावरती भीतीनं एक गोड काटा येत होता. शैतान आरंभ तिच्या त्या थरथरणाऱ्या ओठांकडे मुद्दाम एकसारखं पाहत तिची भीती अजूनच वाढवत होता. ठीक आहे, तुम्ही नव्हतात. ओके, मला काम आहे, मी जाते. असं म्हणून तिनं त्याच्या छातीवरती दोन्ही हातांनी जोरात दाब दिला आणि लगेच जाण्यासाठी वळाली, परंतु आरंभाने पाठीमागून तिचा हात पकडला. ती हात सोडवण्यासाठी हाताला झटके देत होती. त्यानं तिला तसंच मागे खेचलं, तशी ती पाठमोरी त्याच्या छातीवर जाऊन आदळली. त्यानं लगेच त्याचे हात तिच्या पोटावरती ठेवले आणि चेहरा तिच्या खांद्यावर ठेवला. मी सांगितलं का तुला जायला?
तो हळूच तिच्या कानाशी बोलला आणि त्याच्या श्वासांचा स्पर्श तिच्या गालावर आणि कानाला होत होता. ती खांदा चोरून घेत होती, त्याच्या तावडीतून निसटण्याचा निरर्थक प्रयत्न करत होती. सोडा ना मला, आधी सॉरी म्हण आणि मग जा, तो खुनशी हसत म्हणाला. हातात आलेला हा चान्स तो असाच थोडी सोडणार होता. काकासा, मी याचं नाव ठेवलंय. ती काही बोलणार तितक्यात शौर्य ते मांजराचं पिल्लू घेऊन रूममध्ये येत बोलला. तो असा एकदम आतमध्ये आल्यानं दोघेही गडबडले. तुला आत्ताच यायचं होतं, आरंभ पुटपुटला आणि तिला लगेच सोडून दिलं. त्यानंतर ती पटकन तिथून निघून गेली. काय झालं काकासा? शौर्य न समजून त्याच्याकडे पाहत होता. काही नाही, सांग ना, काय नाव ठेवले? आरंभने त्या दोघांनाही उचलून कडेवर घेतलं. जिंजर, शौर्य खुश होत म्हणाला. गुड, नाईस नेम. आणि ते दोघेही रूमच्या बाहेर पडले. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, एवढ्या सहजासहजी आरंभ सोडेल शुभांगीला आणि शुभांगी देखील आरंभाला म्हणेल सॉरी? पाहूयात पुढच्या भागात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.